कृपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरते मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी यार करी कंटाचा 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 यार करी हे मस्तक माझे पायावरी हो यार करी कंटाचा यार करी कंटाचा आज सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमान श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूच्या प्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगभूषण असणारे यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये आज काल्याचा प्रसंग आहे. काला म्हटल्यानंतर काल्याचा अभंग, गवळणी प्रकरण किंवा बाळकिर्डा यामध्ये या तिघापैकी कोणता तरी अभंग घ्यायचा आणि याचा सप्ताहाचा सांगता म्हणजे शेवट करायचा. विठ्ठल काला म्हणजे शेवटचा कलस्थानी असणार. जसं देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्धी कसू 16 जायचा ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. देवळाचं काम कधी पूर्ण? कळस बसले की देवळाचं काम पूर्ण झालं. हो, गंगेची धाव कुठपर्यंत आहे? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा समुद्र स्वरूप होती, लक्षात. तद्वत जीवाची धाव कुठपर्यंत आहे? लक्षात आले का? हो, म्हणून काला हा शेवटचा कलस्थानी कीर्तन आहे. विठ्ठल महाराज म्हणतात उपजून या पुढती येऊ काला खाऊ गैबात वैकुंठी तो आयशे कवळ काही काल्याचे. म्हणून सज्जन हो, ध्यानात ठेवा. महाराज उपजून या पुढती येऊ म्हणतात. यांच्या हातात काय? जन्म घेणं आपल्या हातात आहे. जन्माला कारण 3 घटक आहेत. ऐका जरा नीट. आगा कर्मे जाई उरावे तया सुख दुःखी ते भोगने ते यावे देहा एका. तुकाराम महाराजाकडे कर्म होतं का शिल्लक? अहो नाही ना, असं म्हणा. अहो तुकाराम महाराजात गाथा बघा ना. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणता भक्ता संचित नाही जा. हो नाही का? हो हो, भक्ताला संचित कर्म राहिलेला नाही आणि म्हणून कर्म शिल्लक राहिलेलं नाही. आहे का? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेह होणे केले आहे. आता पाप आणि पुण्य महाराजाकडे आहे का? सांगा ना. तुका म्हणे आम्ही झालो
आम्ही अग्निरूप झालो लागून येते पाप पुण्य अंगात. आता ऐका, जन्म घेणे लागे कारण 3 घटक आहेत. मी तुम्हाला सांगितलं, मागील कर्म पुढील जन्माला कारण, मागील पाप पुढील जन्माला कारण, मागील वासना पुढील जन्माला कारण. हा, अरे जन्म घेणे लागे वासनात बाबा सांगतात, त्याची झाली अंगे आणि रूपे. मग महाराजाकडे जन्म घेण्यासाठी वासना शिल्लक होती का? महाराज म्हणता वासनेचे बीज तेव्हा गोसावे व्हावे. अरे वासनेला नाश केला आणि मग परमार्थकडे. महाराजाकडे वासना शिल्लक नव्हती तरी पण महाराज म्हणता उपजून पुढे ती येऊ. आता ऐका जरा सज्जन हो नीट, हो चांगलं अगदी मोकळ्या मनाने श्रवण करा. सज्जना हो, स्वइच्छा प्रारब्ध, परइच्छा प्रारब्ध आणि अनइच्छा प्रारब्ध, 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. संचित, प्रारब्ध आणि क्रिया. हो, संचित कशाला म्हणतात? जे साठवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू, साठवलेली जेवरी पेवातली म्हणा कणगीतली हे संचित. हो, आणि दळून आणतो त्याची भाकर तयार होती ते प्रारब्ध. ज्याला भोग भोगायचा, मग सुख असो किंवा दुःख असो, मागील संचितावर हे कारण. भोगे करायचे मागील लक्षात आलं. मायबाप म्हणून अनिच्छा प्रारब्ध ते जीवच आहे. हो सांगा. हो, स्वइच्छा प्रारब्धवान संत येतो आणि परीच्छा प्रारब्धवान भगवान परमात्मा आहे. जसं आरोप्याला जावाच लागतं पुढं कोर्टात. हो, वकील येत असतात आणि जड्ज साहेबाला आणावं लागतं. तसं देव रूपाने याला बळे करुणी खळे देवाला आणावं लागतं. संत एकांत बसते आणि मग देवाची प्रार्थना करते, देवा येवाच लागल, तुम्हाला अवतार घ्यावाच लागल. आणि त्यामुळं हे प्रारब्ध जे आहे हे परीक्षा प्रारब्ध आहे. जीवाचं आणि इच्छा प्रारब्ध आहे. जन्माला येऊ वाटत नाही पण यावाच लागतं. आरोप आहे ना का? केले कर्म झाले, उपजले मेले आयशे किती. नाही का? कर्म आहे. कर्म कोणाला चुकलं? देवाच्या बापाला चुकलं नाही. तुमची आमची काय कथा येड्या हो. हो, अरे कर्मा ते शंभू मानी आपण किती पळशी कर्मा भेन. बाप रुक्मादेव विठ्ठला शरण केले कर्म निवारी किती अवघडे मान. आणि म्हणून भगवान परमात्मा परीच्छा प्रारब्धात बसतो, जीव अनिच्छा प्रारब्धात बसतो आणि संत स्वइच्छा प्रारब्ध. संताला वाटण तेव्हा जन्माला येते, वाटण तेव्हा मृत्यू लोकात निघून. कार्य झालं, शहाणे माणसं जास्त दिवस थांबत नाही. सज्जनवर हे कार्य जे आहे ते कार्य एकदा पूर्ण केलं की निघून जातात. ज्ञानोबा आहे 22व्या वर्षी, जगद्गुरु तुकाराम महाराज 42व्या वर्षी. आणि हिरण्यकश्यपू ऐका, 1 अर्बुद 60 कोटी देखा. 1 अर्बुद गणित करा घरी गेले हो. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा. 7 शते 9 मास मापा. माय बापा हो, अरे तया हिरण्यकश्यपा काय झाली? त्याला जातीच कोण मारावं लागतं, मरण कोणाला चुकलं नाही. अरे उपजाल्या पिंडा मरण सांगते. हो, प्रत्येकाला मृत्यू आहे.
कोणी राहायला आलेलाच नाही. ज्याचा जन्म येरते पामर जीवन ऐका, येरा ते पामर किती गोड प्रमाण हे थांबून नये अरे अवतार. अरे येरा ते पामर जीव किती, जीवाचं काय घेऊन बसले. ऐका सज्जना हो, म्हणून तुकाराम महाराज म्हणता उपजून या पुढती आमच्या हातात आहे. जन्म घेणे आमच्या हातात आहे. येतो जातो आम्ही देवाचे सांगत गात देवना. आम्ही देवासंग येतो आणि देवासंग निघून जातो. लक्षात आलं का. म्हणून सज्जना हो, मायबाप हो, जन्म घेणं संतांच्या हातात आहे आणि इथून निघून जाणं सुद्धा त्यांच्या हातात आहे. लक्षात आलं का. आणि मग महाराज म्हणता आम्ही जन्म घेईन आम्ही जन्म यासाठी देवा जन्म यासाठी देवा यासाठी देवा तुझी चरण सेवा मी जन्म घेईन मी नाना बहु सोशील यातना. काय मुनी मुक्त झाले. नाही का शिंदे पाटील. मुनी मुक्त झाले, गर्भवासाच्या भीतीमुळे करपाडात जाऊन बसले. लंगुटी अंगाला लावली, भस्म लावलं आणि ध्यानधारणा करून टाकले. का भेने गर्भवासात. पण तुकाराम महाराज छाती ठोक सांगता आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. तो आम्हाला सुलभ आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. तुझं नाम आमच्या कंठात आहे. आम्हाला काय मिळते सांगा. रेल्वे महामंत्री आणि त्या महामंत्र्याचा जावई नागपुराहून मुंबईला जायचं. काही अडचण आहे का. शकंकला डबा त्याच्या ताब्यात. तसे आपण भगवंताचे जावई आहेत. तुम्ही म्हणाल तसं काय बोलता, येड लागलं काय तुम्हाला. सत्य जावई आहेत. भगवान परमात्म्याचे आपण जे भक्त आहेत ना, हे सत्य जावई आहेत. ज्ञानेश्वरी उघडा. जर तुम्हाला पटत नसेल, गुणकुसुमाची माळा 16 अध्याय काढा. घेऊन या मुक्ती बाळा. विवेक निरपेक्षाचा गळा घेऊ शिकाशी. ती कोणाच्या गाळ्यात त्याची कन्या आहे. ती कोणाची, पांडुरंग परमात्म्याची तेवढीच मुलगी. तिचं नाव आहे मुक्ती. आणि ती मुक्ती जो परमार्थामध्ये निरपेक्ष आहे, अनपेक्ष आहे, सुचिरदक्ष आहे आणि त्याच्या गाळ्यामध्ये काय करते ती मागा करते. विठ्ठल म्हणून महाराज म्हणता उपजून या पुढती येऊ काला खाऊ. मग महाराज काला खाऊ म्हणतात. अवघड काय. मंगळवारी बाजारात जायचं, लाया घ्यायचे, आपल्या घरी यायचं, थोडंसं दही त्याच्यात मिश्र करायचं, त्याचा काला करायचा आणि खायचा. त्याच्यासाठी 8 तास कशाला. एवढा सायास कशाला त्याच्यासाठी, काल्यासाठी. काला म्हणजे काय, लही आणि दही एकत्र. लाही केली की काला झाला. आणि म्हणून याच्यासाठी प्रयत्न करा कशाला. महाराज म्हणले अरे इकडे असं माग पाठिंबा घेऊ या सत्यलोकात हे का काला आहे. सत्यलोकात गायत्री सत्य, तप सत्य, ब्रह्म सत्य, सत्य त्रिवाचा सत्य
आणि चतुर्मुख ब्रह्मदेव सत्य, हे सगळं सत्य आहे, पण काला नाही. ब्रह्मदेव आला काला घ्यायला, कृष्ण भगवंतांनी ओळखीलं हे झाप खाली मान करून असा हात करत, हे झाप याच्या बापाने ठेवला का काला. ब्रह्मदेव झाले गेट आउट, चाल म्हणले इथून, निघ इथून. ब्रह्मदेवाची अक्कलपट्टी केली, म्हणले मग देवा मला काला, म्हणले तुला अवतार घ्यावा लागेल. म्हणून ब्रह्म सोपान तो ब्रह्मदेवाला सोपान काकाच्या रूपाने होऊन या मृत्यूलोकात यावं लागलं, तेव्हा त्याला काला खाता आला. त्यांच्या बापान ठेवला काला, स्वर्गीचे अमर हे मृत्यूलोकी व्हावा जन्म कशासाठी, काला खाण्यासाठी. काला मिळाला म्हणून जळामध्ये काय झाले ते मासे. ओ जळामध्ये काल्याचे असे देव जरी झाले मासे, 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 देव जरी झाले मासे. जळामध्ये यमुनेच्या डोहात मच्छर रूपाने 33 कोटी देव आले. भगवान म्हणले येड्या हो, चेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या तोतान्या, ऐका मी सांगतो ते ऐका. काला खा पण हात पुढं पुसा. ग्रामपंचायतची जी सहान जागा आहे तिथं हात पुसा. ग्रामपंचायतची जी सहान जागा कोणती टीर पुसून या हसे टिरी सांगते हा प्रमाणित महाराज. मी काय माझ्या पदर बोलतो, माझ्या पदर बोललो तर मला अटक करते ना. गाथाप्रमाणे मग गाथ्यातलं तुम्हाला सांगतो. पुसून या अशा टिरी सांगते, इथं हात पुसले. ऐका, काला वैकुंठात नाही, काला तुम्हाला सांगतो सत्यलोकात नाही, काला कैलासात नाही, कोणत्याही लोकात काला नाही. काला पहिल्याने केला भगवान परमात्म्याने, तो वाळवंटामध्ये केला यमुनेच्या. त्यानंतर दुसऱ्यांदा काला जो झाला तो आमचे ज्ञानेश्वर महाराज. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडियेला काला भोवती गोपाळाची दाटी, आणि माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटे. सज्जना हो ऐका, हा काला. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हे धर्म अधर्माचे जे कुलप होते ते तोडून टाकले आणि सगळा खुला मार्ग केला. हे मराठ्याची नगरी ब्रह्मविद्याचा सुकाळू करी, घेणे देणे अरे सुखाच्या वरी हो देई या जगा. जगाचं कल्याणसाठी संत अवतीर्ण झाले. मग तिथून काला आव्हाना चौकट सगळ्या जगात काला हो लागला. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी हे खुल्लं करून टाकलं, खुल्लं. हो फिटो विवेकाची वाणी, हो का काना मनाची जिनी, उघडे ते खानी ब्रह्मविद्याची, हो दिसू परतत्व डोळा, भोगू सुखाचा सोहळा, महाबोध केवळ रिघो विश्व, आनंदाचे आवारू मांडू जगा. हे ज्ञानोबारायांनी खुल्लम खुल्लं करून टाकलं. ऐका आता हे गाडगं आता वर नाही बांधलं अजून, पण खाली याच्यात 2 वस्तू आहेत. किती वस्तू आहेत नीट ऐका मायबापावर. याच्यात 2 वस्तू आहेत, दही आणि लाही. दही म्हणजे ब्रह्म, लाही म्हणजे जीव. जीव संकोचित आहे ना, ब्रह्म व्यापक आहे. दही म्हणजे ब्रह्म, लाही म्हणजे जीव. तसं या घटात याला घट म्हटलेलं आहे. मग इथं तांब्याचं भांडं का बांधित नाही, पितळाचं स्टीलचं नाही.
गाडगाच का बांधतात तर सर्व घटी राम द्यावी घट घट में राम रमाई. अरे भगवान प्रत्येक घटात याच्यात सुद्धा या दोन वस्तू आहेत. जीव परमात्मा दोन्ही ज्ञानेश्वर उघडा बैसोनी एके आसनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. मग इथं ब्रह्म आहे आणि इथं जीव सुद्धा आहे. हा ऐका. आणि म्हणून सज्जना हो मोठं कठीण आहे आहो कळत नाही. याच्यावरती जीव आपल्याला ब्रह्म आहे कळत नाही. याच्यावर आवरण आहे. आवरण कळत येत का? मकाचं कणीस त्याच्यावर किती कापटा असतात. ते कणीस झाकल्या जातं. कण दिसतात का आपल्याला? नाही. जेव्हा आपण कापटं काढतो तेव्हा आपल्याला मकाचं कणीस दाणे. तसं आवरण आहे. आवरण म्हणजे किती? एक असत्वपादक आणि एक आभानापादक. दोन आवरण आहेत. एक असत्वपादक आवरण म्हणजे जीवाला देव कळू देत नाही लक्षात आलं का? आणि आभानापादक आवरण जे आहे आत्म्याचं भान होऊ देत नाही याचं नाव आभानापादक आवरण आणि असत्वपादक आवरण. दोन आवरण आहेत. मग याच्यावरती भ्रम आहे. पुन्हा नुसते आवरण नाही भ्रम आहे आणि त्या भ्रमाने माणूस भ्रमल्या जातो. चला तुम्हाला कळण्यासाठी छोटा दृष्टांत सांगतो. एक राजा होता चक्रवर्ती चंद्रकेतू आणि त्याच्या सह्याला भरचू नावाचा प्रधान होता. भरचू त्याचं नाव. भरचू आणि चंद्रकेतूचं असं होतं इतकं ऐक्य होतं महाराज. तो भरचू जे सांगाल तेच राजाला मान्य होतं. म्हणजे एवढा प्रधान चतुर. जसं कालिदासाच्या पदरी कालिदास भोजराजाच्या पदरी कालिदास, बादशहाच्या पदरी बिरबल, तसा चंद्रकेतूच्या पदरी भोज आपलं काय त्याचं ना भरचू भरचू. आणि या बाकीच्या लोकांना ते सहन झालं नाही भरचूचं आणि त्यांनी बंड पुकारला म्हणजे महाराज की जय हो. दरबारीना तुम्ही काय करता? आम्हाला विद्याला पाठवतात आणि भरचूला गप्पा हाणीत बसतात. ह्या वेळेस भरचूला पाठवतात. भरचू गेला. भरचूला इतका बेजावर मार दिला या लोकांनी. कोणी बंडखोर टोळीने इतका मार दिला. मृत्यूप्राय अवस्था झाली कोणाची? भरचूची. आणि त्याला सांगितलं हे बघ भरचू तुला जगायचं असलं तर गावात राहा बरं का. मरायचं असलं तर तू गावात राहा आणि जगायचं असलं तर अरण्यात निघून जा. त्या बंडखोरच्या टोळीच्या भीतीनं भरचू जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर भरचू एका वटवृक्षाखाली बसला आणि इतका आनंद लुटीत होता. मनुष्य गंधर्वापेक्षा देवगंधर्वाचा आनंद श्रेष्ठ. देवगंधर्वाच्या आनंदापेक्षा अजान देवाचा आनंद श्रेष्ठ. त्याही आनंदापेक्षा कर्मदेवाचा आनंद श्रेष्ठ. त्याच्यापेक्षा प्रजापतीचा आनंद श्रेष्ठ. 33 कोटी देवाचा बृहस्पती गुरु त्याही आनंदापेक्षा अति आनंद लुटीत होता. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मे ब्रह्मरस. तसं तो ब्रह्मरसाचा आनंद लुटीत होता. पण या बंडखोर टोळीनं राजाला काय सांगितलं चंद्रकेतूला महाराज की जय हो. भरचू मेला. भरचू मेला होता का? नाही. ऐका भरचू मेला. आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगितलं भरचू मेला तर मेला पण मरून तो भूत झाला. आता ऐका भरचू मेला हे असंभावना. मी तुम्हाला एक खुलं का सांगितलं? भरचू मेला ही असंभावना आणि भरचू मरून भूत झाला ही विपरीत भावना. हे जर आत्म्याच्या आश्रित असले असंभावना आणि विपरीत भावना असत्वपादक आभानापादक हे आवरण असले तर तुम्हाला आत्मानंद कधी मिळेल? मायबापा हो अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख करावी. बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख झाली की तो आत्म्याचा आनंद लुटीत असते. विठ्ठल वेदांताचा हा कटकट विषय असो. मला आपल्या अभंगाकडे वळायचंय. वैकुंठ तो आयशे नाही कवळ काही कालेचे संभावित पाहुणा तुमच्या घरी आला. तुम्ही खूप श्रीमंत हो. काय केलं? पाहुण्याला पुरणाच्या पोळीचं जेवण केलं. गावरानी तो पुरणपोळीचं जेवण, भजे कुरडया पापड वगैरे सगळे तळलेल्या वस्तू. जेवायला बसले. जेवण झाले. आनंदाने जेवण केलं कोणी? पाहुण्याने हो. आणि रात्र झालीच होती.
मग मोठाले बल आप केले आणि झिरो बल लावले आणि मालक पाहुणा काय सांगू लागला, पाहुण्या हो हे छपरी पलंग हे 6 इंचाची गादी इथं जाड अशा गादी असते श्रीमंत, 1 फूट 1.25 फूट, झोपा तुम्ही आराम करा. आणि म्हणले तुम्ही म्हणले आम्ही त्या लिंबाखाली जातो. का बरं असं, म्हणजे मी घरात आणि तुम्ही मालक लोक दारी. म्हणले तसं नाही, हो हा मोठा बल विझावला आणि झुरू बल लावला की आक्रमण म्हणजे जसं भारताचं युद्ध आक्रमण केलं की सगळं सैन्य तुटून पडायचं, तसे ढेकणं अंगावर येऊन पडतात. एकदा का मोठा बल हाप केला, झिरो बल लावला की ढेकणं आले. आणि मग म्हणले मला ढेकणाच्या खाईत ठेवता का? पाहुणं म्हणतं मला ढेकण्याच्या खाईत ठेवता, जिथं तुम्ही आणि तिथं आम्ही. कोण म्हणे पाहुणा, तसं भगवान कुठं आहे? वैकुंठात आहे का? बोला दादा ना. अरे वैकुंठी तो आईशे, भगवान कुठं आहे? भगवान पंढरपुरात आहे. आणि मग तुकाराम महाराजला जिथं तुम्ही आणि तिथं आम्ही. लक्षात आलं का? हो, माझा दृष्टांत संपला. चला आपल्या अभंगाकडे. विठ्ठल हे वैकुंठात नाही, हे मृत्यू लोकात आहे. हो, एवढा मोठा आनंद. आज 8 दिवस 9 दिवस झाले, वर्धापन दिवस 9 दिवस खूप आनंद. धो 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 ज्ञानाचा वर्ष. एकही कीर्तन असं फेल झालं नाही. ही भगवंताची कृपा. माय बाप हो, आनंद झाला. हो, आणि म्हणून महाराज म्हणतात वैकुंठी तो आयुष्य नाही, कवळ काही कार्याचे. पण आपला संप्रदाय तसा अक्कलपोटे नाही. आपला संप्रदाय असा आहे, तो भरवणारा आहे, एकूण्याच्या मुखामध्ये घास घालणारा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात एकमेका देऊमुखी, एकमेका देऊमुखी, एकमेका देऊमुखी, एकमेका चुकलो नाही. हे कुचर नीट म्हणत नाही सगळे. ऐका, एकूण एका देवमुखे याबद्दल एक छोटा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. भगवान परमात्म्याने समुद्र मंथन केलं आणि मंथन झाल्यानंतर हे राक्षस लोकांनी काय केलं? बलवान होते, शक्तिवान होते, शक्तिशाली होते. याने अमृताचा कलश जो पळावला, देव लोक रडायला लागले. खरं जे अमृत आहे ते आम्हाला प्यायला पाहिजे. आता हे लोक बलवान होते, हो, अमृत प्यायल्यानंतर राक्षस लोक बलवान होते, आसुरी संपत्ती वाढेल. भगवान म्हणजे काळजी करू नका,
भगवंताने असं रूप धारण केलं, असं रूप धारण केलं, त्याचं नाव मोहिनी. मी बोलत नाही. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुषत्वाची नारी, हे नेवाशातलं जे रूप आहे ना मोहिनीचं, त्याचं वर्णन ज्ञानोबर आहे, ह्या ओळीमध्ये करतात. ऐका सज्जना हो, मोहिनी रूप धारण केलं, ह्या राक्षसाने पाहिल्यानंतर असे तटस्थ प्रत्येकाला हे विसरून गेले अमृत प्यायचं. हे तटस्थ झाले आणि विसरून गेले अमृत पान करायचं, हे सगळे विसरले. हो, आणि मग त्या ठिकाणी सगळे राक्षस लोक आले आणि विनंती करू लागले, हे तुमच्या हातात घ्या. भगवंताला तेच लागत होतं, तुमच्या हातात घ्या, तुम्ही याचं अमृताचं वाटप करा, सगळ्या सारखी वाटप. म्हणले ठीक आहे, पण एक करा. काय? पंक्ती धरा. एकीकडून राक्षस लोक आणि एकीकडून देव लोक. एक करा. इथं कामटी बांधले, हात वाळायचा नाही, असा हात घ्यायचा. हात इथं स्प्रिंग, ही स्प्रिंग आहे ना, इथं कामटी बांधली. जेवा, बसा जेवा, कुठे जेवता ते. आणि याला काय वाढलं? मदिरा वाढली देवाने, अमृत नाही, मदिरा वाढली. आणि मदिरा ते तरी त्यांना असं ते अंगावर पडायचं, सगळे अंग भरले. बस म्हणले आता पाहू ना, तुम्ही कॉफी करता की काय, बघू ना तुमच्याकडं आता. हां, देवाच्या पंक्ती बसल्या असे समोरासमोर, अशी सारख्या पंक्ती. इथून तुम्ही देवलोकाच्या पंक्ती बसल्या. वाढलं वदने कवळ घेत नाम घ्या. श्लोक झाला, कुंडली झाली, जेवायला बसले. मायबाप यांनी काय करत, आपल्या पत्रवळीला घास, त्याच्या कामटे बांधलेले, असं खाता येत नाही. आपल्या पंतरवाडीवरला घास घ्यायचा, त्याच्या मोक त्यांनी त्याच्या पंतरवाडीवरला घास घ्यायचा आणि याच्या मोक. एकूण एका देऊ मुखी मला या प्रमाणाचं. आणि हा दृष्टांत बसतो विठ्ठल. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे तुका म्हणे नीट आणि उत्तम हे तीन विशेषण आहेत वाळवंटाला. बर्व म्हणजे चांगलं आहे, कार्य करण्यासाठी चांगलं आहे, उत्तम आहे आणि नीट आहे.
तिथं जर आपण काही पेरलं तर उगत नाही. लक्षात वाढत काही उगत का नाही. आता आपण प्रयत्न करतो, वाड्या लावतो, पुढे काही करतो, हा प्रयत्न वेगळा, पण वाळूत काही उगत नाही. तसं बीज बाजूने केलेलं आहे आणि पुन्हा आम्हा जन्म मरण नाही. हा आम्ही जन्माच्या आणि मृत्यूच्या पलीकडे झालो असं महाराजाला सांगायचं. महाराज म्हणतात, अरे तुका म्हणी वाळवंट बरवे नीट आणि उत्तम. वाळवंट हे कीर्तन करण्याची जागा आहे. विठ्ठला विठ्ठला सरळ भावार्थ तुमच्या डोळ्यापुढं ठेवला. आता सगळ्या जण टाळी वाजा. मायबाप सगळ्याला हात जोडून विनंती, टाळी वाजा. विठोबा रुक्माईचं भजन होईल. आणि मग आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला सुरुवात करू. विठोबा पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही आणि भाताचा काला खाऊ आम्ही जन्माला येऊ. जन्म घेणं सोपं आहे, अवघड नाही. महाराज म्हणते किती सोपं आहे. विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवाशीचे दुःख गाढे, ते कोणापुढे सांगावे. नागबाबा भागवत सांगतात किती अवघड आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज बंदिता नारायणा मांसमूळ मूत्रदाना क्षणोक्षणाम. ऐका पुढं, गर्भी असता केला दंड, वरी पाय वटमा भूल दशी टांगल्या जाती. आणि असे ते जीवाची अवस्था. मायबाप हो मग त्या माऊलीचे डोळे जसे असतील तसे कटव आमला लवण मेळे, गर्भवासाचे पुरती डोळे, ते त्वचा विरांग पोळे, अति दुःखी डोळे दुःखी आरंभी. नाथ महाराज खूप 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 गोड वर्णन करतात भागवतात. असो तरी महाराज म्हणतात उपजून या पुढती येऊ. किती दुःख असू दे आम्हाला त्या दुःखाचं भय नाही. काला खाऊ काला म्हणजे काला याचा अर्थ अजून आपल्याला कळा ना. हो ऐका, एक कवळासाठी गणिका वैसविली वैकुंठी, हरिनामाचा कवळ घेता तेने धालो पै सर्व. हे भगवंताचं नाम आहे ना, याला कवळ म्हटलेलं आहे. कवळ लक्षात आलंय. कवळ कवळ घ्या हो, मुख पसरून धावतो देव. अरे त्या कवळासाठी एकादशी देव जागरणाला आला. खिरापती लागे देव टोकत ठेला. भगवान वैकुंठीचा परमात्मा टोकतोय या प्रसादासाठी. टोकतोय देव टोकतोय. ऐका जरा. आणि म्हणून कवळ कवळ पहाव, मुख पसरून धावतो देव. देव तो काला खाण्यासाठी तोंड वासून पुढं पळवतो. लक्षात आलं. एवढा काल्याचा अधिकार आहे की दहीन राही नाही, ते ब्रह्मस्वरूप काला कुठं झाला, कोणी केला, कशासाठी केला? भगवान परमात्मा.
गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. गोकुळात देव आल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा आधिभौतिक सुखाची प्राप्ती. दैन्य दारिद्र्याचं त्रास. आता आधिदैविक सुख कोणतं? देवाला घरा नंदाची या गावा धन्य त्याच्या दैव. बाळकिरडा बघा ना, हो, तुकाराम महाराजाचा जो बाळकिरडा 120 अभंग आहेत, बघून घ्या, ऐका, पुढं चला. सगळ्यांना आत्मज्ञान जे झालं ते काय कारण आहे? हो, देवाला घरा इथं झालं. देव त्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याने वास्तव्य केलं आणि म्हणून सगळे ब्रह्मानंद लुटू लागले. लक्षात आलं का? आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक हे त्रय दुःख हे निवृत्त झाले आणि त्रय सुखाची प्राप्ती झाली. कोणाला? गोकुळेतल्या लोकांना. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा. आता पाव नाही वेगा, आता पाव नाही वेगा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, त्या सुखाला अंत नाही आणि पार नाही. असं जे आध्यात्मिक सुख आहे, आत्मिक सुख आहे, ब्रह्मसुख आहे, त्या सुखाचा त्या आनंद लुटीत होत्या. का? प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा नाही का? परब्रह्म निष्काम गवळे या घरी तो हा, गवळे या घरी वाके वाळे अंतो कृष्ण. नवनीत चोरी भगवान परमात्मा बालपणी असताना हो तळवे तळहात तळहात टेकिता, तळवे तळहात तळहात टेकिता. जय जय गुरुराम राम, गुरुराम राम, तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकिता, तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकिता. भगवान तळवे तळहात का टिकीत होते? या पृथ्वीला वचन दिलं होतं मी अवतीर्ण होईल आणि म्हणून तिला थापित होते, भिवू नको म्हणून तळवे तळहात टेकीत. डाव्या गुडघ्यानी रांगत, डाव्यात गुडघ्यानी का रांगत याला फार महत्त्व आहे. असो, इतकं सांगायला मला वेळ नाही. परमात्मा रांगत असताना काय करत भगवान शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगत असताना, राजन
भगवान तळवे तळहात टेकीत असताना काय केलं? हो हो, भगवंतानी कार्य काय केलं? हो, रांगता रंगणी चोरीता लोणी, लोण्याची चौर्य कर्म केलं. आता तुम्ही सांगा, जर भगवंतानी चोरी केली असती, शुकाचार्याने भागवतात वर्णन केलं असतं का? तुकाराम महाराजांनी गाथ्यात देवाचं वर्णन केलं असतं का? चोर आपण आहे, देव चोर नाही. त्याने आपल्याला देह दिला, आपण त्याचं भजन करतो का? ज्याने हा जीव दिला तयाचे करील चिंतन, आणि आपण वचन देऊन आलो, एक वेळा करी या दुःख वेगळे दुरिताचे जाळे देवा, आठवी न पाय हा माझा रात्र आणि दिवस. वचन देऊन आलोत आपण, मग चोर कोण आहे? त्यांनी काय चोरलं? भगवंतांनी अंतःकरण चतुष्टय आहे. ऐका, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर चित्त जे आहे ना, निर्मळ चित्ते झाले नवनीते, पाषाणा मृदू सभा हे नवनीत, अंतैशे सज्जनाचे चित्त. भगवंतानी चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, तुका म्हणे येणे गरुड तुझी. चित्ताची चोरी केली, तुमचं वित्त अजिबात त्यांनी नेलं नाही. विठ्ठल भगवान परमात्मा गावात अशी फिरायला लागली, आणि एका गवळण्याला कळलं, देव येऊन राहिली. अगमा, माझ्या सासूनं मला कधी कृष्णाला पाहून दिलं नाही, आणि परमात्मा आता गल्लीनं येत आहे म्हणून ती इतकी घाबरली होती. तिनं भरणी काढली होती. भरणी कळत तिनं लोणच्याची भरणी खाली घेतली, आणि त्याच्यातलं आता जेवायला बसणार, भरणीतलं लोणचं काढलं, आणि तितक्यात आवाज आला, कृष्ण कन्हैया आ रही हो. आवाज येऊ लागला, कृष्ण कन्हैया आ रही हो. असं म्हटल्यानंतर तिनं काय केलं, हरणी नावाची मुलगी होती तिच्याजवळ, हरणीच उचलली शिकवली. हरणी कुठं ठेवली? शिकेवर. आणि भरणी का खाला घेतली? लोणच्याची. चालले ना कृष्णाला. आणि मग तिथं गेल्यानंतर बाया म्हणू लागल्या, बाई तुम्ही बगलात काय आणलं? म्हणले हरणी. म्हणले हरणी? तुमच्या बगलात काय? अमाई हरणी. म्हणले शिकेवरी जा. इतक्या बोलल्या होत्या बाई. काय? कृष्ण रूपी वेदिल्या नारी, कृष्ण रूपी वेदिल्या गमनी शयनी आसनी भोजनी देखती जनीवनी. कृष्ण रूप कृष्ण रूप कृष्ण रूप वेदिल्या. माय बाप, मोठा अवघडी असो. भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये लीला करू लागली. ती लीला अशी, ती जर लीला आपण नुसतं श्रवण केलं तर ब्रह्महत्येचं गोहत्येचं पाप नष्ट होतं. तुम्हाला प्रमाण सांगू, कोटी ब्रह्महत्या मुख, हे पण दोन नाही, कोट्यावधी ब्रह्महत्या असल्या तरी त्याचं मुख पाहता जाते. मग बामण मारायचेच का? नाही. ब्रह्महत्या कोणती? मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापती. हे कोटी ह्या ज्या अशा ब्रह्महत्या या नष्ट होऊन जातात. विठ्ठल विठ्ठल म्हणते यशोदा, हे यशोदा, काय गो बाई, तुझ्या कृष्णाचा ऐक. परवाला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. म्हातारा दारामध्ये झोपलं होतं. का झोपलं होतं? कृष्णाने येऊ नये आणि म्हणून गेट समोर अशी बाज टाकली, आणि त्या बाजेवरती मथुरा उतरलं तडक झोपलेलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. हो, मला आडवा आला नाही का तू? भगवंताने त्याच्याच घरात शिरले आणि भला मोठा ताकाचा डेरा घेतला, आणि तो डेरा काय केला? तो डेरा त्याच्या ढेरीवर तिला टाक.
ती गवळण म्हणते, परवा आला आमुच्या घरा, दारी निजला होता माथारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सायरा तयार. मथर झालं ना कब्रभांड, त्याचंही सगळ्या कब्रभांड झालं. आणि मथर बायकोच्या गळ्यात पडून रडायला लागलं. बायको समजूत घालते, अहो असं करू नका, रडू नका. ते म्हणे तो कुकू बळकट म्हणून जगलो, नाही तर मेलो असतो म्हणे. मोठा अवघडे महाराज. आणि काय अशी गारांनी. एक गवळण म्हणे, कृष्णा माझ्या घरी ये, मग दाखवते तुला मी कोण आहे, तुला माहीत आहे का. भगवान म्हणले, मला सगळं माहीत आहे, पण तू ऐकतो ना. मी कोल्हापूरची कोण आहे, लवंगी मिरची आहे. ऐक, माझ्या घरी जरा आला ना, मी तुला कर 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 असं बांधल्याशिवाय राहणार नाही. ये माझ्या घरी. भगवंतांनी पेंढ्याला सांगितले, पेंढ्या हे सुद्धा मी पेंढ्या वडच्या बोबड्या वाकड्या ऐका. अरे हिचा घर नंबर लिहून घ्या. आता राजेची नगरी होती ना ती, नंदबाबा राजे होते. हो, घ्या हिचा घर नंबर लिहून घ्या. म्हणले देवा 505. डायरीला नंबर लावला. तिच्या घरी गेले. भगवान परमात्मा तिच्या घरात शिरले. बाकीच्यांना सांगले, तुम्ही दारी राहा, मी एकटा आतमध्ये जातो. देव आतमध्ये गेले. यांना काय लोण्याचे डेरे बाहेर दिले, आणून खा इकडं लोणे. भगवान आतमध्ये गेले आणि दोघं जण गट मस्कर गट. नवरा तर घोरत होता, नवराचा बाका घोरतोय. आणि ही बी गार झोपलेली. भगवंतानी काय किमया केली, ती म्हणली होती ना, बांधीन तुला मी कर कर असं बांधेन. भगवंतानी तिची येणी आणि याची दाढी अशी गाठ मारली मायबाप. आता बामणाने गाठ मारलेली कोर्टात जावं लागत. त्याचा बाप त्याला जन्म देणारा पिता हमेशा जगतो तो परमात्मा अशी गाठ सुटला नाही. उठल्याबरोबर त्याच्या गाडीला झटका बसला. तो म्हणतो, ए अगाय होनी मातली धांगडी करती वडावडी बदल. माझी दाढी का वडी ती. तिनं सांगितलं, अक्कल आहे का काही. केसगावची पांढर झाली, नेटापूरचे ढोपर बसले, दंतळवाडी वस पडली, नाकडवाडी वाहू लागली, तरी माझी येणी धरून वडीतात. अक्कल आहे का. कोणाला म्हणते, आवडेला म्हणते. असा अरे तो काल कृष्ण कन्हैयाला काही म्हटली. म्हणले हो. काय म्हटली. म्हणले, तू जर माझ्या घरी आला तर कर कर असा दोरीना बांधेल. मग तिनेच बांधला. आता हे कोणी बांधलं, तिने. मग आता सोयरे दायरे गावात होते. हे कामून उठले नाही, काय घटना घडली का काय म्हणून आले, पाहू लागले. ती आगळ होती आतून लावलेली, कडी लावलेली. मोठा अवघड होतं. पहिले एक फळी लोटायला 7 माणूस लागत होता. ते कवड टर आगळ वाढायची, ते कडी लावायचे, लांडा उलथणं घालायचं. किती अवघड होतं महाराज. ती आगळ सुताराला बोलून घेतलं, आगळ कापली, कवड उघडीलं, आत गेलं ते सोम. भगवंत सांगितलं, पोरं पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या, अरे मधुमंगल, चला चला तुम्हाला शिंग्याचं सोम दाखवते. चला. सगळेजण आले. आता लग्नात मध्ये नवरदेव पुढं असतो आणि नवरी पाठीमाग. पण नवरी होती 7 फूट उंच आणि हा 5.5 फूट उंच होता. तेव्हा नवरी पुढं चालायची आणि हा दाढे. मी बोलत नाही. गवळे वर वर दाढी करी,
गवळण गिरगिरी गिरक्या मारी आणि गवळी वरवर दाढी करी असे ते सोंग चाललेलं. अरे शिमग्याचं सोंग आलंय बघा. कोण म्हणतात भगवान श्रीकृष्ण. आणि मग तिनं विनंती केली, त्राहे 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 सोडवी अनंत, लागू दे ममता तुझे पायी. मग संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी संशय छेद ग्रंथी भेद झाला, मुक्त झाली. आजपासून असं म्हणजे नाही म्हणणार देव. आणि काशे काही गाणी कितीतरी गाणी त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण या रूपाने सगळ्याला आनंद देत होते. आणि गवळणी बी गारण्याच्या रूपाने येऊन श्रीकृष्णाला पाहत होत्या. देवाचं जर मुख पाहिलं नाही ना त्यांना मृत्यूप्राय दुःख होत होतं. म्हणून डोळे भरून या पाहिन तुझे मुख पाहत होत्या. कमल नयन कमलापती भगवान परमात्म्याचं मुख पाहत होत्या. अनेक अशा काही खोड्या करीत असताना कितीतरी किती खोड्या सांगा. कौतुक पाहावया मावो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या टायमाला त्या यमुनेच्या तीरावरती आणि गाई गोधने तो आनंद ब्रह्मदेवाने पाहिला. हा कशाचा देव म्हणे? कोण ब्रह्मदेव? आता वास्तविक खरं जर पाहिलं तर ब्रह्म कोणाचं बालक हे? ब्रह्म माझ्या पोटीचे बाळ. भागवत पहा, त्याचे लढे मी पूर्वी सकळ, परी भक्ता ऐसा प्रेमळ नाही. भगवान सांगतात त्या ब्रह्मदेवाने गाई वच्छे घेऊन गोपाळासहित गेला निघून सत्य लोकाला नेले. भगवान परमात्मा ज्याची जशी गाय, जसं वासरू, जसा चंगडे तसेच त्या रूपाने काही कसली उणीव नाही. जैसे थे वैसे थे. आणि मग 1 वर्ष झालं पाहिलं त्यांनी. आता काय चालला गोकुळा पाहतो तर जसाची तसा खेळ चाललेला. तितकेच गोपाळ, तितक्याच गाई, तितकेच वासर. आणि मग तिथं वर्णन करतात, कौतुक पाहावया मावो ब्रह्म्याने केले, वच्छे चोरून सत्य लोकाशी नेले. गोपाळ गाई वच्छ दोन्ही ठाई रक्षिले, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय जय आदि कृष्णनाथा, जय जय. ब्रह्मदेवाची भोन जिरवली. हो, अजून तुम्हाला सांगू, राखिता गोधने हो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळी वरसल्या दारी. शिळावर शेव झाला. हो, निर्भय लोकपाळ नखी धरीला गिरी. हो, ती गवळण म्हणते गिरी गोवर्धन याने उचलेला. कालिया महासर्प नाथोने आने जळता वनवाहू मुखेची प्राक्षीण. हो, किती आनंद आहे. त्या गवळणी अनुवाद करतात महाराज. केवढा मोठा अनुवाद करतात, त्याला पारावार नाही. सज्जन अनेक काय कारण. एका गवळणीनं अष्टदळ अंगणात काढलं. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोतीची कृपाने. ती यशोदा माझ्याकडं, यशोदा अगं तुझा कृष्ण, मी अष्टदळ कमळाचं फूल काढलं आणि त्याच्यावर तुझा कृष्ण येऊन म्हणला तुलाच लय काढता येतं, मला काढता येत नाही. लघुशंका केली. कशावर? त्या कमळावर. काय सांगावं बाई तुझ्या कृष्णाच्या खोड्या. भगवान म्हणले योग या विधी येणे नोय सिद्धी. ही अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, हे आमच्याकडं चालत नाही. म्हणून आम्ही ते पुसून टाकलं. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एक गवळण म्हणते कृष्णा कन्हैया. आणि गारहाणी लागले का त्या टायमाला यशोदा म्हणते अगं विनाकारण गारहाणे सांगतात.
5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ काही लटकचे घेता नारी नाही का कशासाठी आळ घेता हो श्रीरंग माझा वेळा जोडा तुम्ही याची संगत सोडावी गोकुळच्या अनेक असे काही जे घराणे आहेत हो तुम्ही लपवून याचा भोरा आळ घेता गे शारंधारा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी फुलं बांधा त्याला फुलाचा हार घाला लोटा असाई मध्यवर्ती एकदम माझ्या समोर बस ओके आता त्याला हार बांधाय विठ्ठल अरे ती गवळण जी आहे ती म्हणले कृष्णा कन्हैया अरे तू आमच्या घरी जर आला ना बघ म्हणले तुला दाखवते 14 रत्न कळत येत ना त्यापैकी तुला 14वा रत्न दाखवते तोडून घे ना भाऊ बोल एवढा घालला त्याच नाही घालते म्हणूनच त्यावर बांधावं लागत कीर्तनात गोटाळा नको बस ऐका सध्या राहो तिने सांगितलं तू माझ्या घरी जर आलास ना तर वेगळी गोष्ट भगवान म्हणले ठीक आहे तुझ्या घरी येतो काळजी करू नको 4ही दरवाज्यावर 4 जणी बसलेल्या आणि आवाज देता हुशार आहे हुशार आहे काळा येईल तो लोणी चोरी खबरदार सगळ्या जागी राहा मध्यरात्र टळून गेली भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पेंध्या सुद्धा मी वडज्या वाकड्या हे बोबड्या तोताने डोळे झाका डोळे झाकले महाराज सगळेचे सगळे आतमध्ये पुढं तिच्या वाड्यात आणि नुसत्या दारी करतात हुशार आहे आतमध्ये भगवान शिरले दही दूध तूप लोणी काय खायचं तर खाल्लं ताकाचे डेरे मुसळाने चोर करू आणि जेव्हा मोरी वाटा लोट आला बाहेर त्या टायमाला अगं माय आतमध्ये कोण शिरलंय भगवंताने सांगितलं पेंध्या सुद्धा म्या वडज्या वाकड्या बोबड्या तोतान्या डोळे झाका डोळे झाकले पेंध्याला वाटलं काय जादू शिकून आला रे ते बंगाली पिपळ्याला गेलं तर काय जादू मध्ये गुंतलं सावण्यात गुंतला कमरा इतका वर निमा आणि खाली निमा सवनं कळत ना घराला जे जोरं असतं त्याला सवनं म्हणतात निमा खाली फाशे घातले आणि मुसळाचा मार देवला इकडं झाला की इकडून मुसळ पेंद्या म्हणतो देवा हे कृष्णा हे कन्हैया अरे मेलो देवा मेलो ले पेंदे परमार्थात फक्त चालवतो का अरे संसारात चालत नाही आता आपलं जर पेरता वावरत जर फट्टे पडले आपण काय करतो बापुरा खरं सांग ते फट्टे पेरून काढतात ना नाही का आणि मग व्यवहारात चालत नाही त्या परमार्थात डोळे लागले त्याच्यात जाऊन मिळाला पण तिनं कृष्णाचा हात धरला हावत आली कृष्णाचा हात धरला का ग बाई म्हणली मी तुझ्या घरात आलो काय म्हणून माझा हात धरला सोड हात ती म्हणली नाही सोडणार तुला यशोदाकडे नेते आता भगवान श्रीकृष्णाने किमया केली इकडे म्हणली तोताने इकडे ते तोता नव्हतं त्याचा हात तिच्या हातात दिला आणि भगवान झाले पसार हात काढून घेतला आता
तिला कृष्ण दिसायचा, तिचाच मुलगा तिला कृष्ण, आणि तिचा थोरला मुलगा होता तो आता सून, तिच्या गाला लोणी लागलेलं होतं, त्याचीच बायको होती ती. लोक म्हणले अ बाई येड लागलं का काय, नंदाबाबाच्या वाड्याकडे चालले आणि मुर्द्या हो लेख आहे का तो कृष्ण आहे, त्यांनी हिची छेड केली म्हणून यशोदाकडे चालले. आले यशोदे, ए यशोदे, अगे इकडं ये इकडं. मोठी धमकीत बोलायला लागली. कृष्ण म्हणले आई, भगवान श्रीकृष्णाला कडेवर घेतलं आणि यशोदा मैया आली. काय ग बाई, काय म्हणणं आहे तुझं? म्हणले माझं म्हणणं तुझ्या कडेवर आहे म्हणे. माझं म्हणणं तुझ्या कडेवर आहे. आणि इकडं पाहिलं रे, अरे मेल्या तू काही म्हणला नाही मला, मी तुझा लेख आहे काय असं काहीच म्हणलं नाही. ते म्हणले आई तू बेफाम झाली होती, मी मस्त आरडत होतो पण तू तुझ्या धुंदीत होती, निघून गेली. अनेक असे गाराने असताना आयशे ऐकता गाराने, यशोदा नाही निघाले पाणी, कृष्णा खोडी दे टाकुनी, एका जनार्दनी चरणी. गोकुळातले लोक त्रस्त झाले. ते म्हणू लागले यशोदे हा कृष्णाला सांगावे, पोर तुझे चावट भारी, दह्या दुधाची करीतो त्वरी. अरे काय सांगा, आम्ही गोकुळात राहू की नाही असे त्रस्त झाल्यावर यशोदाबाई रडू लागली. कृष्णा घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या करू. नंदा बाबाला सांगितलं राजे ऐका, लेकरू फार थोर झालंय, खोडकर कव्हरगाराने ऐकायचंय, याला शाळेत घाला आता. उद्या जाई रामा, उद्या जाई रामा, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, या कन्हैया म्हणू लागला आई उद्या जाईन मी राहणार, संगे घेऊन ये गोधना. मग त्यांच्या सुदाम्या वडज्या बोबड्या वाकड्या तोतान्या मधुमंगल यांना आदेश दिला, अरे सगळेजण आपल्याला उद्या जायचंय, पुढं रानात जायचं. मग गाई गोपाळ यमुनेच्या तटी आले, येती पाणी मिळवून जगशेठी, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो आयशा आयशा या ठिकाणी. आणि सज्जन गोपिका म्हणू लागल्या भगवान दृष्टी पडल्याने आज. मग काय करू लागल्या त्या, भरीला ओलांडो निंदा करी मिस पाण्याची, गोविंदाची चट चाले झडझडा वसंत निवाड, पाहे परतून उभा तोची नीट हो. अनेक चिरे चोळी त्या दूता विसरते, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण कोणा नावे कोणा
झाल्या तटस्थ सकळ नेत्र भ्राती हो दंत धावनाचा मुखमा वाद्य वाजती नायके जन्मा का करी श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा आणि म्हणून तिथं वाळवंटात आलं खेळ मांडला तो खेळ कोणता कोणता होतो तो हमामा इटू दांडू लिघुर चेंडू नाना प्रकारचे खेळ तो उंबरे इटो दांडो बाबा टोला मारी भेऊ नको पोरा खेळ विटू दांडो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तोच क्रिकेट खेळ सुरू झालाय आता भगवान परमात्मा चेंडू खेळले तोच आता विज्ञान युगामध्ये क्रिकेट म्हणून तो खेळ हजारो लोक पाहायला असते मी औरंगाबादला पाहिलं काय समाज अवघड असो मला सांगायचं नाही आपला विषय काय चालला हे भगवंताचे खेळ खेळ खेळून दमले म्हणतो देवा कृष्णा कन्हैया खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख आम्हाला भूक लागले बुवा उरकून घ्या खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख बहु केली वनवन पायपिटी झाला चला वळू गाई पैसू जेऊ गाई कोणते हे इंद्रिय जसे इंद्रिय आहेत ना हे एकाग्र करायचे गोकुळ तिकडं पाहू नका इथं गोकुळे कृष्ण इथं आहे गोपिका इथं आहेत सगळं इथं आहे पुढं पाहायची गरज नाही पण आपली वृत्ती अंतर्मुख होत नाही बहिर्मुख असल्यामुळे ती विषयाकार शब्द स्पर्श रूपरस आणि गंध विषयामध्ये बुचकळत आहे सज्जनाहो ती वृत्ती जर अंतर्मुख केली तर ती वृत्ती आरशासारखी स्वच्छ आहे आणि कुटस्थ चैतन्य हे प्रकाशमय आहे आणि त्या आरशामध्ये त्या कुटस्थाचं प्रतिबिंब पडलं का आनंद तयार होतो विषयानंद नाही त्याला ब्रह्मानंद म्हणतात आपण जो भोगतो तो विषयानंद आहे विषयातला आनंद आहे हो तो क्षणिक आहे क्षणिक आनंद होतो क्षणिक दुःख होतं पण तो खरा आनंद आहे त्याला ब्रह्मानंद म्हणतात आणि तो आनंद प्राप्त झाल्यास पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी पेंद्याने सांगितलं देवा आता पुरे करायचे आता चला गाई पाणी पाहिजे एक गाय लय आज पड होती गायच लवकर आवडला ना
पेंढे सांगितलं कन्हैया ही मनेरी गाय आहे ना या आकलन होत नाही. हे तू काय करील आवर म्हणले. हो म्हणले ठीक आहे काळजी करू नको. त्या मनेरी गायीला मी आकलन करतो येरी तुम्ही बोला. सगळ्या गायी एकत्र केल्या. वासरं पाणी पाजली. वासरं गाईला पेली. वस्त्र घोंगडी घालून हातळी खाली घोंगडी आथरली. वरी वनमाळी बैसविला. भगवान परमात्मा पद्मासन करून बसले आणि परमात्म्याने सगळ्याला सांगितलं पेंढ्या वाकड्या सुद्धा म्या बोबड्या तोतान्या चला आपापली शिदुरी आणा शिदुरी आणल्यानंतर सज्जनाव त्या चुरा करा त्याचा काला केला चुरल्या ते घ्या रे भोकरी भाकरी दही भाताची शिदोरी हे सगळं एकत्र केलं. परमात्म्याने आपली त्याच्यात टाकलं. जीवाचं परोक्ष निघून गेलं. जीवाला देवाचा अपरोक्ष ज्ञान सज्जनाव. आणि मग कमलाकार सगळे गोपाळ बसले चौकून. सगळ्यात भाडे भोळे आतमध्ये घेतले देवानी. बाकीचे ठकडे होते ते बाजूला केले. गोलाकार बसले. आणि भगवान काय म्हणतात पेंध्या सुदाम्या वडज्या जरा शांततेने ऐका. बिभ्रत येऊ जठाला पठयो भागवतातला श्लोक आहे. वामकक्षामध्ये हरणाचं शिंग आहे. वेताची काठी आहे. पिवळा पितांबर कमरेला आणि त्याच्यावरती कास कसलेली आहे. त्याच्यात येणू खावलेली आहे. आणि डाव्या हातावरती मसलम कवलम शास्त्रकार सांगतात ते कवळ हातामध्ये आहे. बिभ्रदेनु जटलपटो वामकक्षेची व्यत्य हा वामपाने म्हणजे डाव्या हातात मसलम कवलम. यज्ञ भूपालक हा पुंडली माऊली